हेलो चेक हेलो हरि हेलो 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 येतोय का इथं कोण आहे ऑपरेटर कोण आहे हरि थोडा बेस कमी करून ट्रबल द्या ना जरा बेस कमी करा हेलो हेलो हरि हेलो हरि राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे हरे हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण रूपपाहतालोचनी 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 रूपपाहता सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल परवा तो हा विठ्ठल परवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बौद्ध सुखरोदाची जोडी बौद्ध सुखरोदाची जोडी बौद्ध सुखरोदाची सुकृताची
मानोनी विठ्ठली आवडी मानोनी विठ्ठली आवडी आवडी तो हा विठ्ठल परवा तो हा विठ्ठल परवा म्हणून विठ्ठल आवडी म्हणून विठ्ठल आवडी ओहा विठ्ठल परवा ओहा विठ्ठल परवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव परवा ओहा विठ्ठल बरवा ओहा विठ्ठल परवा हे सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव हे सर्व दुःखाचे आगर वावर देवीवर तो हा विठ्ठल परवा बरवा तो हा माधव परवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा ओहा विठ्ठल परवा तो हा माधव परवा हे तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा ओहा विठ्ठल परवा तो हा माधव परवा ओहा विठ्ठल परवा बरवा तो हा माधव हरे 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 जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय राम जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम हरि जय राम हॅलो 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 राम जय श्रीराम जय श्रीराम हॅलो जय हॅलो. जय जय श्रीराम जय जय राम जय जय राम जय जय राम हॅलो जय श्रीराम हॅलो चेक हॅलो मला कळतं ना हॅलो जेवढं जमेल तेवढं करा जय श्रीराम असू द्या जय जय राम पिकल्या सेंदे कडूपन गेले कलिया सेंदे कडूपन गेले पिकल्या सेंदे कडूपन गेले कलिया सेंदे कडूपन गेले कैसे आम्हा केले पांडुरंगे तैसे आम्हा गेले पांडुरंगे तैसे आम्हा गेले पांडुरंगे काम क्रोध लोभ निमाली ठाई काम क्रोध लोभ निमाले ठाई काम क्रोध लोभ निमाले ठाई काम क्रोध लोभ निमाले ठाई सर्वानंदाची सृष्टी झाली अवघी आनंदाचे सृष्टी झाले सर्व आनंदाचे सृष्टी झाले आठव नाठव गेले भावा भावा 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 झाला स्वयमेव पांडुरंगे झाला स्वयमेव पांडुरंगे झाला स्वयमेव पांडुरंगे काम क्रोध लोभ निमाले ठाई 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 सर्वानंदा
आनंदाची सृष्टी झाली सर्व आनंदाची सृष्टी झाली सर्व आनंदाची सृष्टी झाली तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे 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 संसारी जन्मी जे याची लागी संसारी जन्मी जे याच लागी संसारी जन्मी जे याच लागी काम क्रोध लोभ निमाले ठाई 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 सर्वानंदाची सृष्टी झाली सर्वानंदाची सृष्टी झाली सर्वानंदाची सृष्टी झाली कुमार कुमार जय जय कुमार 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 जय जय विठोबार कुमार 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 विठोबार खुमाये हरी जय जय विठोबार खुमाये कुमार हॅलो हॅलो विठोबा महाराज पुढं पंडित महाराज मागं. हॅलो आपण नंतर शेवटी. हॅलो 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 ते इको बिको बेस कमी करून टाकायचं ट्रबल थोडा कडक आवाज ठेवा कडक इको नॉर्मल ठेवा गायन करताना फक्त बोलताना इको काढून टाकायचा हॅलो 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 हे आवाज जरा हॅलो हॅलो दे पिकलिया से दे इकडू पण गेले पिकलिया से दे पिकलिया से दे पिकलिया से दे गडू पान गेले पिकलिया से दे गडू पान पिकलिया से
क्रोध लोभ काम क्रोध लोभ काम
क्रोध लोभ काम क्रोध लोभ मारे ठाई काम क्रोध लोभ 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 विठ्ठल 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 बसलेले मंडळी टाळ्या टाळ्या याचा आवाज जरा मोठा करा विठ्ठल 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 बोला पुंडलिका श्रेण्या जगद्गुरु संत तुकाराम महाराज संत श्री बाबा रामदास बाबा की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज भारत माते की बजरंग बली की बोल पार्वती पते हर हर विठाला विठाला विठाल टाळ 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 पिकल्या सेंदे कडूपण गेले पिकल्या सेंदे कडूपण गेले तैसे आम्हा गेले पांडुरंगे काम क्रोध लोभ निमाले ठाईची सर्वानंदाची सृष्टी झाली आठव नाठव गेले भावा भाव झाला स्वयमेव पांडुरंगे काम क्रोध लोभ निमाले ठाईची सर्वानंदाची सृष्टी झाली तुका मने भाग्य या नावे म्हणिजे तुका मने भाग्य या नावे म्हणिजे संसारी जन्मिजे याची लागी काम क्रोध लोभ निमाले ठाईची सर्वानंदाची सृष्टी झाली पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन ओ पांडुरंग करू प्रथम नमन टाळ 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 पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन टाळ 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 पांडुरंग करू प्रथम नमन दोसरे चरण संतांची या दोसरे चरण संतांची या दोसरे चरण संतांची या दोसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विसारू त्यांच्या कृपादाने कथेचा विसारू त्यांच्या कृपादाने कथेचा विसारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू कथेचा विस्तारू पांडुरंग गुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या माझी वाणी तुझे वरने गुण नाम माझी वाणी तुझे वरने
वर्णी गुण नाम आदिवाणी तुझे वर्णी गुण नाम आदिवाणी तुझे वर्णी गुण नाम हे माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम वर्णी गुण नाम वर्णी माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम वर्णी गुण नाम हे माझी वाणी तुझे माझी वाणी तुझे माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम वर्णी गुण नाम वर्णी माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम वर्णी माझी वाणी तुझे ऐसे देई प्रेम काहे कळा ऐसे देई प्रेम काहे कळा माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरणतेचे बंधू चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता माझ्या भावा अंतराय नको रे देवा आली बागाती करीतो तुझेच नाम मी उच्चारितो दृढ माझे मन येथे राखावे बांधून तुका मने वाटे आता नको फुट देऊ फाटे विठ्ठला विठाला पिकले असेंदे कडूपण गेले तैसे आम्हा गेले पांडुरंगे कामक्रोध लोभ निमाले ठाईची सर्व आनंदाची सृष्टी झाली प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी जमलेले श्रोतेजन परमात्मा परमेश्वरच्या कृपेने थोर संतांच्या आशीर्वादाने तुम्हा आपल्या सहकार्याने सेवेसाठी घेतलेला आजचा अभंग विश्ववंद्य महाराष्ट्राचे भूषण वैराग्याचे शिरोमणी ज्ञानवंत गुणवंत दयावंत कीर्तिवंत असलेले देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु संत तुकोबाराय यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा बाबाजी चैतन्याची कृपा झाल्यानंतर तुकोबारायांना काय अनुभव आला तो अनुभव उदाहरणाने सांगणारा आजचा अभंग आहे विठाला विठाला कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर थोडासा पर्याय द्यायचा तो असा आज श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्ताने ओवळी या ठिकाणी आयोजित असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्त्यातील 5व्या दिवसाचं पुष्प मायासारख्या लेकराच्या पामाराच्या वाटेला आलं हे माझं मी परम भाग्य समजतो ज्यांच्या संपर्कातून या ठिकाणी येण्याची संधी मला मिळाली ती म्हणजे हरिभक्त परायण आमचे आदरणीय उज्ज्वलाताई पाटील असतील त्यांचं मला तसं पाहायला गेलं तर मागच्या वर्षापासूनच आमची ओळख आहे संपर्क आहे आणि अगदी प्रेमळ व्यक्तिमत्व गोड व्यक्तिमत्व मला आत्तापर्यंत कितीतरी महिला कीर्तनकारांनी फोन केला असेल कार्यक्रमासाठी कितीतरी ज्येष्ठ कीर्तनकारांनी फोन केला असेल पण बाळ म्हणून कोणी हाक मारलं नसेल की बाळ कुठपर्यंत आला बाळ कुठं आहे म्हणजे हे एक आदरार्थी नातं आहे महाराज आणि प्रेमार्थी नातं आहे महाराज आणि हे जे व्यक्तिमत्व आहे महाराज म्हणजे प्रेम प्रीतीचे बांधले ते ना तुटे काही केले या न्यायानं अगदी गोड व्यक्तिमत्व त्यांचं या ठिकाणी मला संपर्क झाला कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं त्यांनी त्यांचं मी एकदम मनापासून धन्यवाद व्यक्त करतो तसेच 5व्या दिवसाचे हे पुष्प आहे समस्त ग्रामस्थ ओवळी कार्यक्रमाचे संयोजक आयोजक नियोजक टाळकरी माळकरी वारकरी गायक वादक विनेकरी चौकदार साऊंड सिस्टमवाले मातृवर्ग पितृवर्ग महिला मंडळ तरुण मंडळ मित्रमंडळ सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक धार्मिक कला क्रीडा कृषी क्षेत्रातले व्यक्तिमत्व सरपंच उपसरपंच तलाठी भाऊसाहेब पोलीस पाटील तंटामुक्ती अध्यक्ष उपाध्यक्ष सोसायटीचे चेअरमॅन व्हाईस चेअरमॅन आजी माजी गावकरी पंचकृषी पुढं बसलेले मध्ये बसलेले मागं बसलेले खुर्चीवर बसलेले मंदिरात बसलेले बाहेर बसलेले घरी झोपून कीर्तन ऐकणारे दुसऱ्यांच्या चपला घेऊन जाणार झाले का सगळे उद्या कोणी म्हणायला नको महाराज कीर्तनात 2 तास बसलो पण तुम्ही माझं काय नाव घेतलं नाही तुमचं एकदम मनापासून सर्वांचा धन्यवाद व्यक्त करतो महाराज हो आजच्या या कार्यक्रमाला ज्यांचं सौजन्य आहे जय श्री राम हे सौजन्य दातेसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे महाराज वा 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 खरं या गावचं महाराज वर्णन जर केलं सप्ताह म्हटल्यावर मी 3-4 गोष्टीचं कौतुक अवश्य करतो आणि एवढा सुंदर सप्ताह असल्यावरती मग काय बघायचं महाराज किती वर्ष झाले सप्त्याला 114 माझं वय 25 आहे सप्त्याचं वय किती 114 मग थोडे कमी असे 4 महाराज तयार होतील हा तेच म्हणत होते ना तुम्ही 114 वय महाराज बघा सप्त्याचं एवढा जुना सप्ताह आहे सप्ताह म्हटल्यावर 3-4 गोष्टीचं कौतुक अवश्य करावं पहिलं कौतुक करावं या गावाचं या सप्ताह कमिटीचं की ज्यांनी एवढा सुंदर कार्यक्रमाचं आयोजन केलं महाराज
दुसरं कौतुक करावं अन्नदान करणाऱ्यांचं, कारण अन्नदान सर्वात श्रेष्ठ दान आहे महाराज. तिसरं कौतुक करावं पंक्तीला येणाऱ्यांचं. तुम्ही म्हणाल कसं काय महाराज, पंक्तीला जर कोणी आलं नाही तर अन्नदान करून काय फायदा आहे का? बसलेली मंडळी त्यांचं सुद्धा कौतुक झालं पाहिजे. आणि चौथं कौतुक करावं कीर्तनाला जमलेल्या या समाजाचं. विठाल विठाल. हो 114 वर्ष झाले तुमच्या सप्त्याला. हो आता सगळ्यात जुनं इथे कोण आहे बाबा? तुम्हीच असतील. तुम्ही किती वर्षापासून इथे सप्त्याला? तरी 15-1 वर्ष झाले. मग तुम्ही 15 वर्ष इथं आहे या सप्त्याला. नाही पुढे पण असणार, पण आता 15 पर्यंत आहे, बरोबर का नाही? मग मला साधा प्रश्न आहे महाराज तुम्हाला, खूप सिंपल साधा प्रश्न आहे, फक्त उत्तर द्या. या 15 वर्षामध्ये तुम्ही कितीतरी महाराज लोक इथं आणले असतील, बरोबर का नाही? कितीतरी महाराज लोक वाट लावले असतील, त्यातले कितीतरी महाराज गेले असतील. हा बरोबर आहे, मध्ये कोरोनाचा काळ होताच, एखादा गेला पण असेल. पण 114 वर्ष झाले तुमच्या सप्त्याला. मग माझा साधा प्रश्न आहे, 114वा वर्ष आहे, मग सप्ताह कशासाठी करायचा? सप्ताह करण्याचा हेतू काय, त्याचं मागचं प्रयोजन काय, केल्याचा फायदा काय, नाही केल्याचा तोटा काय, का करायचा हा सप्ताह? 114 वर्ष झाले, कशासाठी करायचा सप्ताह? घरी करमत नाही म्हणून काहीतरी करमणूक असावं म्हणून सप्ताह आहे का हा? असो त्या लहान मुले देवा घरची. बोला ना, तुम्ही काय आजारी आहे का? कोणी आजारी? खरं मी आहे. उज्ज्वला ताईंना विचारा, मी सलाईन लावून आलो कालच. एवढा प्रवास करून आलो, 1 वाजता निघालो, तरी कसा दिसतोय? हा फ्रेश दिसतो का नाही? तुम्ही कुठून आले? हा तुम्ही इथलेच आहे का? मग तुम्हाला झालंय काय असं? फ्रेश बसा ना. काही लोड आहे का? काही टेन्शन आहे का? काय हा काय टेन्शन आहे का? पुरुष मंडळी मागं काय कर्ज वगैरे कोणावर हा आहे का? असू द्या, ज्याच्यावर कर्ज तोच खरा मर्द. कर्जवाले म्हणतील आता शिक आधार देणारा महाराज भेटला. असे फ्रेश बसा कीर्तनात, असं लोड मध्ये बसू नका. विठाला विठाला टाळ टाळ विठाला विठाला विठाला. बोला सप्ताह कशासाठी करायचा? मग तर साधा सरळ प्रश्न आहे बघा. उत्तर, सप्ताह केल्यामुळे माणसाच्या ठिकाणी 3 विषयाची जागृती होते: देव, देश आणि धर्म. प्रथम आपण देशाचा विचार करू, ज्या देशामध्ये आपण राहतोय, बरोबर? शाळेत जाणारे पोरं कुठे इथं आहेत का? शाळेत जाता ना तुम्ही? शाळेत कुठलं इंग्लिश मीडियम का मराठी? इंग्लिश आहे का? शाळेत प्लेज आहे का? प्लेज काय आहे प्लेज? हा इंडिया इज माय. त्या मुलींसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. वा वा. कीर्तनाला सुरुवात करण्या अगोदर एक छोटीशी सूचना आहे, द्यायची राहिली मगाशी घाई गडबडीत, म्हणून आता देतो. टाळी वाजू वाटली तरच वाजवायची. नाही कळलं? टाळी वाजूच वाटली तर वाजवायची, पण जर वाजवलीच तर 2 किलोमीटर आवाज गेला पाहिजे. उगं 10 रुपयाला एक टाळी यासारखं वाजवायचं नाही, जरा मनापासून. कसं? अशाच एनर्जी मध्ये राहा शेवटपर्यंत. वा वा. शाळेत काय आहे? प्लेज काय? इंडिया इज माय कंट्री. मराठीमध्ये भारत, भारत माझा देश. हा बोलत जा असं, भारत माझा देश आहे. शब्द काय वापरलाय? माझा का आपला? भारत माझा आहे का आपला? भारत माझा शब्द वापरला ना. माझं म्हटल्यावर प्रेम असतं. बसलं नाही मंडळी? माझं म्हटल्यावर जसं आपण म्हणतो गाडी, मोठ्याने म्हणा गाडी, आवाज आवाज. गाडी, बंगला, जमीन, बायको माझी. माझं म्हटल्यावर प्रेम असतं का नाही? आता हे मंदिर आहे, एवढं सुंदर मंदिर आहे महाराज या ठिकाणी. मंदिर हा आपलं, आमचं, सार्वजनिक. हो, मंदिर कुठं माझं असतं का? मंदिर आपलं, आमचं, सार्वजनिक आलं. हो, सार्वजनिक. माझं म्हटल्यावर प्रेम असतं. जसं माझ्यासमोर हा माईक आहे, मी जर म्हटलं माईक आपला आहे, हा माईक
आपल्या माईकवाले लगेच म्हणतील महाराज तुम्ही कुठून आले, हा माईक माझा आहे. म्हणजे माझं म्हटलं प्रेम असतं ना, जसं भारत माझा देश आहे. विठाला 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 विठाला. हो, देशाविषयी प्रेम असावं महाराज. हो, दुसरी गोष्ट म्हणजे धर्म. धर्म म्हटल्यावर लोकांना एकच धर्म आठवतो, मुस्लिम धर्म, ख्रिश्चन धर्म, बौद्ध धर्म, हिंदू धर्म. पण धर्माची व्याख्या काय? धर्मा माझे धर्म, स्वस्वरूपी राहणे हाची खरा धर्म. धर्माची व्याख्या साने गुरुजींनी सांगितली. काय सांगितली? खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. हो, माणूस की आपला खरा धर्म आहे. माणसाने माणसावर प्रेम करणे, माणसाने माणसाला मदत करणे, हा आपला काय आहे? तुम्ही तर बोलायचे पण झाल्या. आपला काय आहे? धर्म आहे. हो, धर्म टिकवला पाहिजे महाराज. खरा धर्म कोणी टिकवला? आता हे मंदिर आहे, मंदिरावरती कळस आहे, कोणामुळं? हा, छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांचं अवतार कार्य झालं नसतं तरी मंदिरं राहिले असते का? मंदिरावरती कळस, दारापुढं तुळस. बसा 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 बसा. दारापुढं तुळस राहिले असते? नाही. तुमच्या गावाला एवढं 114 वर्ष झाले असते सप्त्याला, आजचा महाराज आला असता? नाही. सप्ताच नाही तर महाराज कुठं? पण शिवाजी महाराजांचं अवतार कार्य झालं म्हणून धर्म टिकला महाराज. आणि त्यांचे मातोश्री कोण? बोलत जा. कोण? जिजाऊ मासाहेब. जिजाऊ मासाहेबांचं जर अवतार कार्य झालं नसतं, शिवाजी महाराजांवर चांगले संस्कार जर झाले नसते, तर स्वराज्याची निर्मिती झाली नसती. खरं उपकार आपल्यावर त्यांचे महाराज. त्यांच्याबद्दल किती सुंदर वर्णन आहे बघा. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला, तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला, तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला. शिवनेरीवर शिवबा जन्मला, शिवनेरीवर शिवबा जन्मला. राजांचा अधिपती, राजांचा अधिपती. दैवत 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 छत्रपती नामचं, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं, दैवत छत्रपती. दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती, दैवत छत्रपती आमचे दैवत छत्रपती. अंधार झाला दिवा पाहिजे, अंधार झाला, अंधार फार झाला, दिवा पाहिजे. या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. शाला शिवा पाहिजे, शिवा पाहिजे, शिवा पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. अरे जय भवानी. आजारी मी का तुम्ही? ते काय 7 ते 9 कीर्तन आहे ना, महाप्रसाद अजून बाकी आहे, त्यामुळे आवाज नाही निघणार. छत्रपती शिवाजी महाराजांचं अवतार कार्य झालं म्हणून धर्म टिकला महाराज. प्रमाणे धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन,
पालन करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन खंडन इति आम्हा करणे काम इति आम्हा करणे काम करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन हे ते आम्हा करणे काम हे ते आम्हा करणे काम धर्माचे पालन करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन धर्माचे पालन करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन धर्माचे पालन करणे पाखंड खंडन ह्याचे आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. मग धर्माचं पालन केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी, आपण सुद्धा धर्माचं पालन केलं पाहिजे. मग बसलेली मंडळी पटकन उत्तर द्या. सप्ताह कशासाठी करायचा? गेलं बॉम्बाला कीर्तन. देव, देश आणि धर्म तीन विषय. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती देव देश आणि धर्मा पाये देव देश आणि धर्मा पाये प्राण घेतल हाती शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. देव, देश आणि धर्म या तीन विषयाच्या ठिकाणी जागृती होते. म्हणून हा अखंड हरिनाम सप्ताह. वर्ष 114 दिवस. पाचव्या दिवसाची सेवा कोणाच्या वाटेला आली? माझ्या वाटेला आली. हे माझं मी भाग्य समजतो. आणि कीर्तनाला सुरुवात मग आतापर्यंत चाललं काय होतं? विठाला विठाला विठाला. हा. टाळ वाजवा टाळ. हा. विठ्ठल आजचा अभंग अनुभव सांगणारा अभंग आहे. लय सोर लावला महाराज. आजचा अभंग अनुभव सांगणार आहे महाराज. बाबाजी चैतन्याची कृपा झाली तुकोबारांवरती. तुकोबारांना काय अनुभव आला तो अनुभव आजच्या अभंगात आहे महाराज. हो बघा, अनुभव दोन प्रकारचे, एक संसारातला अनुभव आणि एक परमार्थातला अनुभव. आता याच्यामध्ये मुद्दा असा आहे, संसारातला अनुभव कधी कोणाला सांगू नये आणि परमार्थातला अनुभव सांगितल्याशिवाय राहू नये. संसारातला अनुभव कधी कोणाला सांगू नये. तुम्ही म्हणाल का? तो अनुभव कोणाला नाही आणि ज्याला नाही त्याला आल्याशिवाय तो अनुभव सांगून काय फायदा आहे. पण परमार्थाचा अनुभव सांगितल्याशिवाय राहू नये. हो, संसारातला जो अनुभव आहे तो मर्यादित आहे. संसारातला अनुभव कसा आहे? मर्यादित आहे. आपल्या बायकोच्या गळ्यातलं सोनं आपल्या आईच्या काय फायद्याचं? मर्यादित आहे. आपण बांधलेला बंगला आपल्या मित्रांचा काय कामाचा? अनुभव मर्यादित आहे. पण परमार्थाचा अनुभव विश्वव्यापक आहे महाराज. हरिपाठ विश्वव्यापक आहे, ज्ञानेश्वरी विश्वव्यापक आहे, गाथा विश्वव्यापक आहे, वारकरी संप्रदाय विश्वव्यापक संप्रदाय महाराज. हो, अनुभव विश्वव्यापक महाराज. हो. आता संसारात जसं वय वाढतं किंमत कमी होते. वाढतं संसारात वय वाढलं की किंमत कमी होते महाराज. पण परमार्थात वय वाढलं किंमत वाढते महाराज. संसारातला आणि परमार्थातला अनुभवातला हा फरक आहे महाराज. पण तुम्ही कितीही संसार करा, संसार पूर्ण होत. आज प्रत्येक जीव सुखासाठी तळमळतोय. सुख माणसाला मिळत नाही, सुख नाही माणसाला मिळत.
आज माणूस वरून सुखी आहे, वरून, आतून दुखी आहे महाराज. वरून सुखी आहे. बघा, फक्त उत्तर द्या. माणूस आमदार झाला म्हणून सुखी, बोलत जा बरं का आता. आमदार झाला म्हणून सुखी, पण मंत्रीपद मिळालं नाही म्हणून. मोठ्याने आवाज आला पाहिजे बरं का मला. आवाज मला आला पाहिजे. माणूस आमदार झाला म्हणून, पण मंत्रीपद मिळालं नाही म्हणून. बरं, मंत्रीपद मिळालं म्हणून सुखी, पण पाहिजे ते खातं मिळालं नाही म्हणून दुखी. पोरग 12वीत चांगल्या मार्कानं पास झालं म्हणून सुखी, पण पुढं त्याचा कुठंच नंबर लागला नाही म्हणून दुखी. पोरीचं लग्न झालं म्हणून सुखी, पण सासरची माणसं चांगली भेटली नाही म्हणून दुखी. बरं, गोरी बायको मिळाली म्हणून ते म्हणतात सुखी. हा, गोरी बायको मिळाली म्हणून सुखी, पण तिचं आपलं पटत नाही म्हणून दुखी. दुखी. वा वा वा, जमला आता. भरपूर पैसा मिळाला म्हणून सुखी, पण मिळालेला पैसा चोरीला गेला. हे 9 वाजेपर्यंत चालतच राहणार आहे. अगदी. हे कुठं थांबत असतं का? माणूस वरून सुखी, आतून दुखी. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता येवडे. माणूस वरून सुखी हो. बघा, तुम्हाला मी उदाहरण देऊन सांगतो म्हणजे पटल. आता पटकन उत्तर द्या. नियतीला दिवस गेले, नियती बाळांत झाली आणि तिला जुळी मुलं झाली. एकाचं नाव सुख आणि एकाचं नाव, बोलत जा महिला मंडळ, एकाचं नाव सुख आणि एकाचं नाव दुःख. हो, ते सुख दुःख मोठे झाले मुलं आणि ग्राउंडमध्ये खेळायला गेले. आता खेळायला गेल्यानंतर सगळी मुलं कोणासोबत खेळतील हो? बोला पटकन. कोणासोबत? सुखासोबत. दुःखासोबत कोण खेळानीच हो. दुःख रडत रडत घरी आला आई जवळ. आईला म्हणला, आई माझ्यासोबत कोणीच खेळत नाही. आईने त्या पोराचा गाल ओढला ना आई म्हणली, बाळा त्या पोरांचं काय घेऊन बसला, मी सुद्धा तुझ्यासोबत नाही. म्हणजे दुःखाची आई सुद्धा दुःखासोबत नाही. पण आई ती आई महाराज, तिने काय केलं? सुखाला जवळ बोलवलं, दुःखाला जवळ बोलवलं. सुखाचे कपडे दुःखाला घातले, दुःखाचे कपडे सुखाला घातले आणि पाठवलं खेळायला ग्राउंडमध्ये. आता कोणासोबत खेळतील? कोणासोबत खेळतील? दुःखासोबत. का? दुःखाने कपडे कोणाचे घातले? एवढंच चाललंय आपल्यासोबत. वरून आपण सुखी दिसतोय पण आतून दुःखी. आपण कपडे सुखाचे घातले पण आतून आपण दुःखी आहे महाराज. माणूस गाडी बघणार, गाडीचे हप्ते नाही बघणार. तुम्ही महाराजांचे कपडे बघणार इस्त्रीचे, पण माझ्या गाडीचे हप्ते तुम्हाला माहिती आहे का? नाही. मी वरून सुखी आहे पण आतून काय बोलता? माणूस वरून सुखी पण आतून दुःखी महाराज. पण मी तुम्हाला खरं सांगू का, माणसाने सुखी तर असावं पण त्याच्यापेक्षा समाधानी असावं. काय असावं माणसाने? टाळी वाजू वाटली तरच वाजवायची, पहिलं सांगितलं. समाधानी असावं. आता काय समाधान आहे महाराज? आहे का समाधान? इथं बसलेल्यापैकी अशी कोण बाई आहे की जिला वाटतं माझ्या शेजारणीचं कल्याण व्हावं? तिने हात वर करा. एकीचा सुद्धा हात वर नाही. आणि जे त्यांच्यात भांडणं चालली, तू कर वर मग मी करते. ज्यांनी कोणी केला असेल एकी दोघींनी, त्यांनी सुद्धा हात खाली घ्या, कारण बाकीच्यांना माहिती आहे तुमचा शेजार कोण आहे. माणूस समाधानी नाही हो. समाधानी आहे का? अजिबात नाही महाराज. काय समाधानी? तुम्हाला सांगतो, दुसऱ्याच्या दारापुढं नवीन इनोवा गाडी पाहिली महाराज, नवीन इनोवा गाडी दुसऱ्याच्या दारापुढं, याच्या छातीत चमक आली. बघता काय माझ्याकडं? मेलं ते. मेल्यानंतर बाकीचे म्हणले गाडी पाहून यांची होती. अहो हे मेलं ना, घेणं न देणं का? काय नाही? समाधान नाही. समाधान पाहिजे माणसाला. आजकाल समाधान नाही माणसाला. हो, मी नेहमी एक वाक्य सांगतो कीर्तनामध्ये, एक वेळ माणसानी मळका असावं पण
ओ ओवळी, ओवळीच नाव आहे ना. मळका असाव पण जळकन असावं. मळ साफ होतो. आता आता लई पावडर आहे, सर्फ एक्सेल, टाईड, रिन, आला, घडी, वॉशिंग पावडर, सगळं मळ तुमचा साफ होणार. पण जो दुसऱ्यावर जळतो त्याची राग कधी होते त्याचं त्याला सुद्धा कळत नाही. माणसाने जळू नये, समाधानी असावं महाराज. आता समाधान नाही राहिलं महाराज, आता नाही समाधान. समाधान पाहिजे महाराज. हो बघा, पैशानं मिळतं ते सुख, वाक्य नीट आहे का? पैशानं मिळतं ते सुख, इथं जे मिळतं ते समाधान महाराज. आणि माणसाने कसं असावं? समाधान. हो, आता समाधान नाही. बघा, समाधान कशाचे? देवाच्या भक्तीमध्ये महाराज. पण भक्ती कशी पाहिजे? हे चिथोर भक्ती आवडते देवा, हे चिथोर भक्ती आवडते देवा, हे चिथोर भक्ती आवडते देवा, हे चिथोर भक्ती आवडते चिथोर देवा, भक्ती आवडते, हे चिथोर भक्ती आवडते, हे चिथोर भक्ती आवडते, हे चिथोर भक्ती आवडते देवा, हे चिथोर भक्ती आवडते देवा. संकल्पवी माया संसाराची, संकल्पवी माया संसाराची, संकल्पवी माया संसाराची, ठेविले अनंत तैसेची रहावे, ठेविले अनंत तैसेची रहावे. ठेविले अनंत तैसेची रहावे, ठेविले अनंत तैसेची रहावे, तैसेची रहावे, तैसेची रहावे. वा वा वा. भक्ती कशी पाहिजे? देवाला जी भक्ती आवडते ती भक्ती आपण केली पाहिजे महाराज. महिला मंडळ, महिला मंडळ, इकडे इकडे लक्ष द्या, इकडे बोलू नका, बोलू नका, कृपया बोलू नका कीर्तनामध्ये. हो, असू द्या, असू द्या. मगाशी झाला आपला विषय काय? लहान मुले देवा घरची. हा, लहान मुले देवा घरची आणि मोठी मुले निळू फुले. त्याचं काय असतं तेव्हा? हो, इथं तरी चांगले मुले आहेत महाराज. हो, तर काही ठिकाणी एवढा अवघड अनुभव येतो मला कीर्तनामध्ये. हो, एकदा असंच कीर्तन चालू होतं आणि 2-4 मुलं असे पुढं बसले होते आणि त्यांचं सारखंच काही ना काहीतरी चुळबुळ 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 चालू. मी एकदा झालं, 2दा झालं, 3दा झालं, 4थ्या म्हणलं ऐ गबास. त्यांना म्हणलं तुम्हाला नाही बाळांनो. ते कीर्तनातच उभं राहिलं आणि मला म्हणलं तूच ग बस. तर मी म्हणलं मी बसतो गप, पण कीर्तन कोण करीन? तो म्हणला मी करतो कीर्तन, द्या माझ्या प्रश्नाचं उत्तर. आता मी म्हणलं छोटं पोरगे, लहान पोरगे, विचारून विचारून काय विचारीन मला? म्हणलं विचार. तो मला सांगा महाराज, रावणाला तोंड किती? किती हो? हा, रावणाला तोंड किती? हा, 10. आता मी कीर्तन करायचं तेवढं तर माहित असेल मला. मी म्हणलं 10. मग तो मला सांगा महाराज, रावण एका अंगावर कसा झोपत असेल? मी म्हणलं अवघड आहे भाऊ. आता तेवढा त्याचा दुसरा शेजारचा उठला आणि त्याला म्हणला हे बस खाली, तुला काय कळतं का महाराजांना काय विचारावं? बघ मी कसा विचारतो. म्हणलं आता काहीतरी गाथ्यातलं ज्ञानेश्वरीतलं काहीतरी विचारीन मला. मग हा म्हणलं विचार. तो मला सांगा महाराज, अशी कोणती गोष्ट आहे जी पुढे गेल्यावर माग येत नाही? पुढे गेल्यावर? म्हणलं पुढे गेल्यावर माग येत नाही. म्हणलं मला नाही माहिती बाबा. तो म्हणतो किती सोपं आहे महाराज, ढेरी 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 पुढे गेल्यावर ज्याचे असन त्यांनी बघा. तेवढा तिसरा उठला, तो त्यांचा बॉस, त्या टोळीचा तो बॉस. तो म्हणतो दोघांना तुम्ही बसा खाली, तुम्हाला काय कळत नाही, मी बघा कसा विचारतो. म्हणलं विचार. तो म्हणला सांगा महाराज, अशी कोणती गोष्ट आहे जी वडल्यावर बारीक होती? वडल्यावर बारीक होती. म्हणलं वडल्यावर बारीक होती? वडल्यावर वाढती का बारीक होती? वस्तू वाढती. तो म्हणतो वडल्यावर बारीक होती. मी म्हणलं वडल्यावर बारीक होती. म्हणलं मला तर आजूपर्यंत काही दिसलं नाही असं. तो म्हणतो कायला महाराज झाला काय ना तू, तुला तर काहीच येत नाही. मी म्हणलं मला नाही माहित, बस सांग तू. तो म्हणतो किती सोपं आहे महाराज, वडल्यावर बारीक होती. बिडी बिडी.
बिडी वाढल्यावर अशी पोरं असतात महाराज कीर्तनात महाराज. त्यांची बुद्धी आपल्या पुढे धापट चालते महाराज. लय अवघड महाराज. इथं कोणी शिक्षक आहे का? शिक्षक सध्या तर नाही. हा शिक्षक नाही ना इथं कोण? नाही. बरं आहे बरं आहे. मला शिक्षकांचं कौतुक वाटतं महाराज. 12 गावचे 12 पोरं कसे सांभाळत असेल त्यांचं त्यांनाच माहिती. शाळेत लय अवघड महाराज. असे शिक्षक एक वर्गात आले. शिक्षक आणि पोरांना म्हणले आपण गणिताचा तास घेऊ. पोरं म्हणले ठीक आहे. तर शिक्षक म्हणले एकाला सांग 10 मधून 10 गेले किती राहिले? किती राहिले पोरांनो? 10 - 10 0. हा पण ते येडं होतं पोरग. त्याला काय कळत नव्हतं. तो म्हणला जरा सोपं करून सांगा, हे लय अवघड झाले. आता शिक्षक कधी हार मानत नाही. शिक्षक म्हणले ठीक आहे तुला सोपं करून सांगतो. आईने तुला डब्यात चपात्या किती दिल्या? चपात्या? तो म्हणला 2 चपात्या दिल्या. मग शिक्षक म्हणले 2 चपाती म्हणले तू दोन्ही खाल्ल्या? दोन्ही खाल्ल्या. खाली काय राहिलं? तो म्हणला भात. शिक्षकांनी हे उत्तर ऐकलं. शिक्षक पंढरपूरच्या वारीला निघून गेले, परत आलेच नाही. अजून असे पोरं असतात महाराज. हो बघा, एकच असावं पण चांगला असावा. आईसा पुत्र देई गुंडा त्याचा तिही लोकी झेंडा. एकच असावं पण चांगला असावा. गांधारीचे 100 कामाचे नाही, कुंतीचे 5च चांगले. हो चांगला असावं महाराज. हो म्हणून मुलांवर चांगले संस्कार करा, देवाची भक्ती करा. कारण समाधान कशात आहे? भक्तीत आहे. 10 मिनिटापूर्वी आपण इथं होतो. समाधान कशात आहे? देवाच्या भक्तीत आहे. पण भक्ती कशी पाहिजे? देवाला जी आवडते ती भक्ती केली पाहिजे. देवाला कोणती आवडते? संकल्पावी माया संसाराची. कोणत्याच साधू संतांनी संसार सोडून द्या आणि फक्त परमार्थच करा असं सांगितलं नाही. संसारावरचं जे थोडंफार प्रेम आहे ते देवाच्या चरणी वळवा. हीच थोर आणि आवडती भक्ती आहे. ती भक्ती आपण सर्वांनी केली पाहिजे महाराज. पण आपण करत नाही महाराज. हो आपली भक्ती म्हणजे आंधळी भक्ती. आंधळी. एक असती डोळस भक्ती आणि एक असती आंधळी भक्ती. आपली भक्ती म्हणजे निव्वळ आंधळी. तुम्हाला उदाहरण देऊन सांगू का? महिला मंडळ पटकन उत्तर द्या. मागं बसलेले. कढीपत्ता माहिती का तुम्हाला? कढीपत्ता? अहो कढीपत्ता. मग कधी मी घरी गेल्यावर सांगणार का मला? कढीपत्ता माहिती आहे ना? आता पुढचे 5 मिनिटं माझ्याशी बोलायचं तुम्ही. झाडावर असा हिरवागार काय? काय? कढीपत्ता. तोडला, जुडीत बांधला आणि बाजारात विकायला आणला. काय? आवाज येऊ द्या. काय? कढीपत्ता. एका बाईने 2 रुपयाला विकत घेतला. काय? कढीपत्ता. रिक्षात घरी आलो. कोण? कढीपत्ता. बर. कढीपत्त्याला वाटलं बरे बाबा झाडाला लटकण्यापेक्षा रिक्षात घरी आलो. पण त्याला माहित नव्हतं पुढं आपल्यासोबत काय होणार आहे. जसा कढीपत्ता घरी आला, बाईने त्याचे 2-4 भाऊबंद त्याला गाठवले. लसूण. हा तुम्हाला अनुभव वाटत? कढीपत्त्याला वाटलं बरे झाडाला लटकण्यापेक्षा भाऊबंदात बसलोय. पण त्याला माहित नव्हतं पुढं आपल्यासोबत काय होणार आहे. जसं बाईने गॅस पेटवला, कढई घेतली, तेल टाकलं आणि या साहेबांना खाली घेतलं. कोणाला? आवाज येऊ द्या. कोणाला? कढीपत्त्याला. असं वरबाडलं आणि दिलं त्याला टाकून. असं बोंबललं. कोण? कढीपत्ता. असं कढईच्या बाहेर पळायला लागलं. वरून मिरची. ते आउटच झालं. उकळवलं, शिजवलं, जेवण तयार झालं. जेवणारे बसले, ताटं वाढले, जेवण वाढले. जेवणाऱ्याच्या ताटात पहिला काय आला हो? कढीपत्ता. जेवणाऱ्यांनी पहिलं उचललं, बाजूला टाकलं. काय? मग महिला म्हणलं पटकन उत्तर द्या. आपली भक्ती म्हणजे कढीपत्ता. ना प्रॉफिट ना लॉस. निव्वळ आंधळी भक्ती. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा. भक्ती आंधळी नसावी, डोळस भक्ती असावी महाराज. हो भक्ती कशी असावी? डोळस असावी महाराज. हो आणि त्या भक्तीत समाधान आहे महाराज. आपला विषय इथं होता. आता समाधान नाही महाराज. हो समाधान आहे का कोण? बरं आपण जन्माला आल्यापासून खातोय, आपलं पोट समाधान आहे का? भूक तरी पण जन्माला आल्यापासून आपण किती जेवला असेल पण समाधान मिळालंय का पोटाला? नाही, समाधान नाही. बरं जावई, जावई कधी समाधानी आहे का? जावई नावाचा प्राणी समाधानी आहे? म्हातारा उद्या म्हातारा, जावई म्हातारा उद्या तरी मांडव परतण्याची अपेक्षा ठेवतो, तो समाधानी नाही महाराज. असाच एक जावई आला सासरवाडीला,
महिला मंडळ. जावई सासरवाडीला आला, पहिल्यांदाच सासरवाडीला आला, पहिल्यांदाच, आणि पहिल्यांदाच सासूबाईला पाहिलं. आणि सासूबाईला पाहिल्यानंतर सासूबाई आपल्या मुलीला विचारते, जावई बापूला खायला काय आवडतं? कारण पहिल्यांदाच आले. काय आवडतं खायला? ती म्हणजे त्यांचं तसं काय नाही, ते काहीही खात्यात. त्यांना सोमवार नाही, एकादश नाही, काय नाही, काय नाही, त्यांना सगळं चालतं. आता पहिल्यांदाच आलं म्हटल्यानंतर सासूबाईंनी लय वेळ विचार केला की काय करावं, काय करावं, काय करावं. मग सासूबाईंनी ठरवलं, चला भजी करू आपण. काय करू? भजी. सुंदर असे भजी बनवले महाराज. हो, भजी तयार झाले महाराज. सगळे जेवणारे बसले, ताटं बिटं वाढले, जेवायला बसले. पण सासू इतकी मूडमध्ये, इतकी मूडमध्ये, इतकी मूडमध्ये, इतकी मूडमध्ये महाराज, की तिला जावायला भजे वाढायचं ध्यानातच नाही. जावई भज्या का पाहिजे आणि भजे जावई का पाहिजे, पण त्यांना विसरून गेली. पण जावई लय हुशार होता महाराज, कारण त्याची तिसरी सासू होती. तो मुरलेला होता सासूच्या बाबतीत. तो म्हणला बस आता आपण काहीतरी डोकं चालवलं पाहिजे. डायरेक्ट मागू शकत नाही, काहीतरी डोकं चालवलं पाहिजे. मग तो म्हणला, मामी बस कशाचं जेवण आणि कशाचं काय, तुमच्या पोरीच्या कुकूला धोका नाही मामी. काय मधल्या रस्त्यानं पायी आलो मामी, काय सांगावं मामी, खरंच तुमची पोर नशीबवान आहे. मामीला काय कळणीच काय चाललंय. काय साप पाहिला मामी, सांगताना सुद्धा अंगाला काटे येतात. त्या सापाची लांबी सांगू मामी, कंप्लीट माझ्या ताटापासून त्या भज्याच्या टोकरी इतकी. मामीला नंतर कळलं की भज्यात सापाची लांबी का वाढली. म्हणजे जावई कधी समाधानी आहे का? नाही महाराज. पोट कधी समाधानी आहे का? नाही महाराज. समाधानी असावं माणसाने महाराज. आज माणसाकडे समाधान नाही. ठेविले अनंते तैसेचे राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. आणि समाधान देवाच्या भक्तीत आहे. मग देवाची भक्ती केल्यानंतर, संतांची भेट झाल्यानंतर अनुभव काय होतो, तुकोबाऱ्या वर्णन कसं करतात बघा. हो, सेंदड फळ सगळ्यांना माहिती आहे. ते फळ पिकल्यानंतर त्याच्यातला कडूपणा निघून जातो, कडूपणा राहत नाही. मग तसा अनुभव, तसा बदल आमच्या जीवनामध्ये घडला. हेच अभंगाच्या पहिल्या चरणात. राम क्रोध लोभ निमाले आई.
जैसे कडूपण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे. बदल होऊन आवाज गेला बरं कायचा आवाज द्या बरं जरा. हो बदल झाला तुकोबारायांच्या जीवनामध्ये. बाबाजी चैतन्याची कृपा झाली. मग सारखं करा ना आवाज. हां झाला ना. बाबाजी चैतन्याची कृपा झाली आणि तुकोबारायांच्या जीवनामध्ये बदल झाला. आता बदल फार महत्वाचा आहे. नाही नाही पहिल्यासारखा आवाज नाही. बघा बरं काय झालं. विठाला विठाला हॅलो. हां राहू द्या. खरखर आवाज येतो काहीतरी ना. हॅलो वरती काय हे चालू आहे का काय. करणे चालू आहे. करणं बंद करा. इथं आवाज येऊ द्या फक्त चांगला. विठाला 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 हो तुकोबारायांच्या जीवनामध्ये बदल झाला. राहू द्या. तुकोबारायांच्या जीवनामध्ये बदल झाला. आता बदल फार महत्वाचा आहे माणसाच्या आयुष्यामध्ये. हो बदल खरखर आवाज तो चालूच आहे. ते बंद झाला पाहिजे काय तर. नाही पहिला नव्हता येत ना. आता कसा आला. अगोदर नव्हता येत आवाज. कूलरचा नाही खरखरे जो आवाज येतो का ह्यांना कळलं असेल काय. कूलरचा आवाज येतो. हॅलो 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 हे बघा आवाज येतो खरखर. विठाला विठाला हा. आता जीवनामध्ये बदल फार महत्वाचा आहे महाराज. आता बदल दोन प्रकारचे नीट लक्ष द्या. एक तात्पुरता बदल आणि एक कायमस्वरूपी बदल. तात्पुरता बदल आणि कायमस्वरूपी बदल. तात्पुरता बदल म्हणजे कुत्र्याचं शेपूट नळीत घातल्यावर कसं असतं. हा सरळ आणि नळीतून काढल्यावर हा वाकडं. मग तो कुठला बदल झाला. तात्पुरता बदल. अजून एक तात्पुरता बदल सांगू का तुमच्या ओळखीतला आहे. सांगू का. हा तुम्हाला पटल असं आहे. सांगू का. पांढरे केस काळे करणे. त्यांनी लय आग्रह केला म्हणून सांगितलं मी. पांढरे केस काळे करणे. परत ते सफेद होणारच ना. मग तो बदल कुठला झाला. तात्पुरता बदल महाराज. हो पण बदल कसा पाहिजे. कायमस्वरूपी बदल. कायमस्वरूपी बदल कसा असतो नीट लक्ष द्या. ऊसातून साखर निघाली. साखरेचा परत ऊस. कोणता बदल झाला. कायमस्वरूपी बदल. दुधातून तूप. तुपाचं परत दूध. कोणता बदल. कायमस्वरूपी बदल. परिसाचा स्पर्श लोखंडाला झाला. काय झालं लोखंडाचं. सोनं झालं. परत सोन्याचं परत लोखंड. कोणता बदल झाला. कायमस्वरूपी बदल. मग तुकोबारायांच्या जीवनामध्ये कायमस्वरूपी बदल झाला. तो बदल काय झाला अभंगाच्या दुसऱ्या चरण. काम क्रोध लोभ काम क्रोध लोभ हिमालय ठाईती. ओ काम क्रोध लोभ काम क्रोध लोभ हिमालय ठाईती.
झाली काम क्रोध लोभ निमाले ठाईची सर्व आनंदाची सृष्टी झाली. काय अनुभव आला तुकोबऱ्यांना? काय बदल झाला? काम क्रोध लोभ त्यांच्या आयुष्यातून निघून गेलं महाराज. निमाले ठाईची सर्व आनंदाची सृष्टी झाली आणि सर्व ठिकाणी आनंदमय वातावरण महाराज. बघा आनंदाचे प्रकार आहे. आनंद, अत्यानंद, ब्रह्मानंद, प्रेमानंद, विषयानंद. जन्माला आला आनंद, जन्माला आला आनंद. कशाला आला? अत्यानंद. मी कोण? ब्रह्मानंद. परमार्थात प्रेमानंद, संसारात विषयानंद. जन्माला आला आनंद, कशाला आला? अत्यानंद. मी कोण? ब्रह्मानंद. परमार्थात प्रेमानंद, संसारात विषयानंद. हे आनंदाचे प्रकार आहे. बघा विषयात आनंद आहे पण तृप्ती नाही. मग आनंदी राहायला पाहिजे माणसाने. आजकाल माणूस आनंदी राहत नाही. हो, लोकांचा विचार करू नका महाराज. जीवन कसं जगा? आनंदी जगा महाराज, आनंदी. हो, कारण कोणासाठी किती जरी केलं तरी कुठं ना कुठं तरी कमी पडतच ना महाराज. घोडा किती चांगला पळू द्या, त्याच्या नशिबी चाबूक आहेच ना महाराज. झाडाने किती गोड फळं देऊ द्या, त्याच्या नशिबी दगड आहेच. तुम्ही किती चांगलं वागा, तुमच्या नशिबी निंदा आहेच. लोकांकडं लक्ष देऊन काय फायदा नाही. समुद्रामध्ये तुम्ही कितीही साखर टाका, समुद्र गोड होऊ शकत नाही. मग तशी माणसं आपल्या आयुष्यात असतात महाराज. त्यांना तुम्ही किती जीव लावा, किती आपलंसं करा, ते आपली मागं निंदा केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून कोणी निंदा कोणी वंदा, आपला सोयीताचा धंदा महाराज. मग लोकांकडे लक्ष द्यायचं नाही. आयुष्य आनंदाने जगायचं महाराज. आपले कर्म चांगले ठेवायचे. माणसाने चांगलं बोललं पाहिजे. आता बोलायचं कळत नाही महाराज. आजकाल माणसाला नाही कळत महाराज. आपल्या बोलण्यामुळं समोरच्याला समाधान मिळालं पाहिजे. वेचिते वचन जेनेरा हे समाधान. आजकाल तसं बोलणं नाही आपलं महाराज. हो, माणूस रागात तर काय काय बोलून जातो महाराज. पण मी नेहमी सांगतो की बघा, राग आल्यानंतर माणसाला ओरडायला ताकद लागत नाही. राग आल्यानंतर शिव्या द्यायला ताकद लागत नाही. राग आल्यानंतर मारामारी करायला ताकद लागत नाही. राग आल्यानंतर खरी जी ताकद लागते ती शांत बसायला. बरोबर का नाही? हो, कारण बघा शब्द निघतात हृदयातून पण अर्थ निघतात डोक्यातून. ज्याने जीभ जिंकली त्यांनी जग जिंकलं महाराज. माणसाने विचार करून बोलावं. साच आणि मवाळ मितले जैसे रस, शब्द जैसे कळलोळ अमृताचे. माणसाने चांगलं बोललं पाहिजे. हो, मी तर असं वाचलं एका ठिकाणी की पुरुष एका कानानं ऐकतात आणि म्हणा पुरुष एका कानानं ऐकतात, दुसऱ्या कानानं सोडून देतात. आणि महिला मंडळ दोन्ही कानानं ऐकतात, तोंडाने सोडून देतात. त्यांना एखादी गोष्ट कळावी महाराज. जोपर्यंत 10-12 बायांना ते सांगत नाही त्यांचं मन समाधानी होत नाही. आणि सांगताना प्रत्येकाला एकच वाक्य म्हणणार, तू ये म्हणून सांगते, कोणाला सांगू? आणि असे की गावभर सांगत सुटते महाराज. बघा जिथं बोलायची गरज आहे तिथं माणसाने बोललंच पाहिजे. पण जिथं बोलायची गरज नाही तिथं माणसाने मौन राहिलं पाहिजे. आणि ज्याला मौन राहता येतं ना, शांत राहता येतं, तोच खरा शहाणा महाराज. विठाल विठाल. म्हणून चांगले कर्म केले पाहिजे, चांगलं बोललं पाहिजे, चांगलं वागलं पाहिजे महाराज. हो, सुंदर वागलं पाहिजे. कधी कधी आपण कीर्तनात एक वाक्य बोलतो, लोक वेगळाच अर्थ घेतात महाराज. हो, माझा मागं कार्यक्रम होता कर्नाटकमध्ये, कर्नाटक बेळगावमध्ये. आणि कीर्तन झालं. कीर्तनात मी एक वाक्य बोललो फक्त की जसं पेराल तसं जे पेराल ते. आता याच्यामध्ये काही चुकीचं आहे का? त्याला पुरावा आहे ना, शुद्ध बीजा आणि फळे रसाळ. हा, जे पेरणार ते उगवणार. कीर्तन झालं, मी खुर्चीवर बसलो, एक जण माझ्या जवळ आला, म्हणलं महाराज तुम्ही हे बोललेच का? म्हणलं काय बोललो? तो म्हणलं जे पेराल ते उगेल. म्हणलं बरोबर तर आहे, काय चुकीचं आहे? तो म्हणतो साप चुकीचा आहे महाराज. म्हणलं झालं काय? तो म्हणला तुम्ही शेंगदाणा पेरला, तर फलं आलं कुठून? म्हणजे त्याचं म्हणणं असं होतं जे पेराल म्हणजे शेंगदाणाला डायरेक्ट शेंगदाणाच आला पाहिजे, त्याचं असं म्हणणं होतं. मी म्हणलं अरे टरफलाच्या आतमध्ये आहे ना शेंगदाणा, आहे ना? तो म्हणतो नाही नाही नाही, जे पेराल ते तुमचा शब्द आहे. माझी अक्कलच बंद झाली हो. म्हणलं करावं तरी काय? पण मी हुशार, त्याला म्हणलं तुला उत्तर पाहिजे ना, देतो पण फुकट नाही. मला घरी चहा प्यायला ने. ठीक आहे म्हणला. घरी गेलो, त्याला म्हणलं फक्त चहा आण, बाकी काय आणू नको. तो आला कपात चहा घेऊन. म्हणलं फक्त चहा.
ज्याला कळलं नाही त्याने डबल महाप्रसाद आहे. तो म्हणला महाराज फक्त चहाच आणलाय, खारी टोस्ट बटर बिस्किट नाही. अरे म्हणलं बाळवाटा फक्त चहा चहा कप. तर म्हणला महाराज कपाशिवाय कुठं चहा असतो का. म्हणलं बाळवाटा टरफल्याशिवाय कुठं शेंगदाणा असतो. तो म्हणतो महाराज तुमच्या कुठं नादी लागतं. म्हणलं तुला पहिली अक्कल नव्हती का. म्हणलं एक बोललं की लोक वेगळाच अर्थ घेतात महाराज. हो चांगलं वागा, चांगले कर्म करा, चांगलं बोला महाराज. मी या ठिकाणी कीर्तनाला गेलो, एक जण माझ्या जवळ आला, खिशातली 500ची नोट काढली महाराज आणि माझ्या पायावर ठेवली. म्हणलं ही नोट कशासाठी. तो म्हणतो काय करता महाराज, ही नोट कुठंच चालत नव्हती. म्हणलं कुठं चालत नाही ती इथं चालन काय. बोलायचं तर कळलं पाहिजे का नाही. हा लय अवघड. तुमच्या घरी समजा पाहुणे आले तर तुम्ही काय म्हणता, काय घेणार. चहा कॉफी. समजा उन्हाळ्यात आले, हा 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 थंडा सरबत. उन्हाळ्यात एक पाहुणा आला एकाच्या घरी. आता बोलायचं कसं सांगतो बरं का मी. पाहुणा घरी आला आणि त्यांनी विचारलं मालकाने काय घेणार, चहा घेणार का सरबत. आता उन्हाळ्याचे दिवस आहे म्हणून विचारलं चहा घेणार का सरबत. तो म्हणला चहा उस्तोवर सरबत द्या. म्हणजे दोन्ही पण हाणायचं बेत महाराज, चहा पण आणि सरबत पण. आता असं बोलल्यानंतर घरमालक हुशार होता. तो म्हणला तुम्ही निघा, तुम्ही पाहुणे व्हायच्या लायकीचे नाही. मग बोलायचं कळलं पाहिजे महाराज, चांगलं बोललं पाहिजे महाराज. हो आपल्या बोलण्यामुळे समोरच्याला समाधान मिळालं पाहिजे. चांगलं वागा, चांगलं बोला. आव आणण्यात मजा नाही. आव काही लोक आव आणतात. एक साधू बस स्टँडवरती होता, एस टी आली, एस टीत बसला. एस टीत बसल्यानंतर आता तो साधू आव आणत होता, मी साधू आहे, मी बोलणार नाही, माझं मौन आहे. कंडक्टर आला, म्हणलं तिकीट. तर तो मौन, बोलत नाही. मग त्याने एका कागदावर लिहून दिलं, कोणाला, कंडक्टरला, की जिथं रामाचा जन्म झालाय तिथं मला जायचं, तिथलं तिकीट द्या. तर रामाचा जन्म कुठं झाला, हा अयोध्याला. कळलं कंडक्टरला. मग कंडक्टर म्हणलं तिकीट पैसे. त्यांनी परत लिहून दिलं, मी कोण आहे, साधू आहे, साधू का पैसे मागतो, मिळणार नाही. आता कंडक्टर हुशार, त्याला कळलं याचा गेम काय. हां मग कंडक्टरने लिहून दिलं, तुम्ही असं करा, तुम्ही जिथं रामाचा जन्म झाला तिथं नका जाऊ, जिथं कृष्णाचा जन्म झाला काय तिथं जा. कृष्णाचा जन्म कुठं झाला, तिथलं तुम्हाला तिकीट देतो. म्हणजे आव आणला की सगळा गेम संपला. आव आणण्याची गरज नाही महाराज. माणसाने जसं आहे तसं राहावं, दिखावा करायची गरज नाही. नाही तर वरी भगवा झाला ना मी, अंतरी वश केला का मी. त्याला म्हणू नये साधू जगी विटंबना बाधू, ऐसे कैसे झाले बंधू. कर्म करून म्हणती साधू वांगी लावून, या राख डोळे झाकून करती पाप दावून, वैराग्याचा काळा भोगे विषयाचा सोहळा, तुका म्हणे सांगू किती आणि जळू तयाची संगती. सर्वांनी एकदा हाताने टाळ्या वाजवून मुखानं गोड भजन करा. विठोबा रखुमाय विठोबर घुमाये, विठोबर घुमाये, विठोबर विठोबा रखुमाय. टाळ्या टाळ्या. विठोबर घुमाये, जय देव विठोबर घुमाये, जय देव विठोबर घुमाये, जय देव विठोबर घुमाये, जय देव विठोबर घुमाये, विठोबर घुमाये, विठोबर घुमाये, जय देव विठोबर घुमाये, जय देव विठोबर घुमाये, विठोबर घुमाये, जय देव विठोबर घुमाये. टाळ्या 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 टाळ्या. विठोबर घुमाये, विठोबर घुमाये, विठोबर घुमाये. हरि जय जय
हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय जय देव तो पार घुमाए 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 तो पार घुमाए जय देव तो पार क्या बात है जय देव तो पार घुमाए जय देव तो पार घुमाए जय देव तो पार हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय जय तो पार घुमाए तो पार घुमाए चला हरवाली मंडळी चला जय देव तो पार घुमाए पार कुमार जय देव तो पार पुढे पुढे जय देव तो पार घुमाए पार कुमार जय देव तो पार कुमार घुमाए तो पार घुमाए तो पार जय देव पार घुमाए जय देव पार घुमाए जय देव पार घुमाए टाळ्या 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 तो पार घुमाए पार घुमाए जय देव पार घुमाए जय जय देव पार घुमाए जय देव पार घुमाए ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली हे ते ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 हे ते ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली हे ते ज्ञानेश्वर माऊली तुकाराम तुका म्हणे भाग्य तुका म्हणे भाग्य या नवे म्हणजे तुका म्हणे भाग्य तुका म्हणे
भाग्य तुका म्हणे भाग्य काम क्रोध लोभ निमाने ठाई काम क्रोध लोभ संसारी जन्मे जयात लागे, संसारी जन्मे जयात लागे, काम क्रोध लोभ, काम क्रोध लोभ, निमाने ठाई काम क्रोध लोभ. सर्व आनंदाची सृष्टी झाली सर्व आनंदाची सृष्टी झाली सर्व आनंदाची सृष्टी झाली सर्व आनंदाची सृष्टी झाली सर्व सर्व आनंदाची सृष्टी झाली सृष्टी झाली सर्व आनंदाची सृष्टी झाली सर्व आनंदाची सृष्टी झाली सर्व आनंदाची सर्व आनंदाची सृष्टी झाली सृष्टी झाली सृष्टी झाली सर्व आनंदाची सृष्टी झाली
सर्व आनंदाची सृष्टी झाली सृष्टी झाली झाली सृष्टी झाली